या हिंदुस्थानाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे होऊन गेले, ज्यांच्या एका हातात तलवार आणि एका हातात ढाल आहे, पण अवघ्या हिंदुस्थानाच्या पाठीवरती दोनच राजे होऊन गेले, ज्यांच्या हातात तलवार आहे पण ढाल मात्र पाठीवर आहे. हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. नरदुर्ग जिंकणं प्रत्येकाला नाही जमत, आणि ज्याला जमलं त्यांनी साम्राज्य निर्माण केलंय. दक्षिण दिग्विजय करता यावं कर्नाटक प्रांतामध्ये दरबारे आम मध्ये चर्चेला उधाण आलेले, चर्चेला रंगत आलेले. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटक प्रांतीचे राजे येऊन बसल्यानंतर आता दरबारामध्ये त्या चर्चेला उधाण आलेले दरबारे आम मध्ये मावळे आजूबाजूला उभी आहेत. तत्कालीन कर्नाटक प्रांतीच्या राजांना विचारावा की राजन राजन, हमने सुना है आपके पास सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं, आपके पास हाथी क्यों नहीं. काय उत्तर द्यावं राजांनी? आमच्या डोंगरदऱ्यात हत्ती चालत नाही. जी माणसं कारणं देत बसतात ती कधी मोठी होत नाही, आणि जी माणसं मोठीच असतात ती कधी कारणही देत बसत नाहीत. राजांनी उत्तर द्यावं. किसने कहा हमारे पास हत्ती नहीं? अरे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. मावळ्यांचं ऊर भरून आलं. राजांनी आमचं कौतिक केलं, राजानं आमचं कौतिक केलं, मावळ्यांचं ऊर भरून आलं. त्या ठिकाणच्या राजाला विचारावं, अगर ऐसा है तो हमें परखना है, हमें इम्तिहान लेना है, किस किस्म का हाथी आपके पास है. परीक्षा बघायची. ठरलं. एक मावळा नजरेत भरला. पिळदार शरीर यष्टीचा भरदार दिसणारा, येसाची कंक नजरेमध्ये भरावा. दिवस ठरला. गावागावामध्ये दवंडी पिडवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी या. ठिकाण ठरलं. उंच उंच अशी गोलाकार आसन व्यवस्था निर्माण केली गेली. माणसाच्या माणसं गावाच्या गावा लोटू लागली. आसन व्यवस्था भरू लागली. हत्तीची माणसाची झुंज असली तरी कशी हे बघण्याकरता उंच आसन व्यवस्थेवरती छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलेत. उंच आसनावरती तत्कालीन कर्नाटक प्रांतीचा राजा येऊन बसलाय. हत्तीला एका मधोन्मत्त हत्तीला समोरून ओढत आणलं जात आहे. 100 हापशी ओढत आणतायत. एका हापशीची ताकद आणि क्रूरता इतिहासात फार वर्णन केली आहे. मग तिथं 100 हापशी एका हत्तीला ओढत आणतायत, तर त्या हत्तीची ताकद काय असावी ते आता इतिहासात जाणू. आता जेव्हा हातात येसाचे कंक तलवार घेऊन उभा आहे, हा इशाराच झाली. एक झटका दिला, हापशी मागच्या मागं पडायला लागले. हत्तीच्या एका झटक्यात हापशी मागच्या मागं पडायला लागले. हत्तीनं सावध हेरलं. हत्ती धावत 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 निघाला. येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत 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 पुढ्यात आला. येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत धावत पुढ्यात आला. येसाजी तिथेच उभा. झेप घेतली. डाव्या बाजूला चपळायला उडी मारावी ती येसाजीनं. हत्तीनं पुन्हा सावध हेरलं. हत्ती धावत निघाला. हत्ती धावत निघाला. झेप घेतली. उजव्या बाजूला चपळायला उडी मारावी ती येसाजीनं. हत्ती आता चकवण्याचं काम सुरू झालं. हत्ती चकवण्याचं काम सुरू झालं. कारण प्रत्येक युद्ध बाहूच्या लढावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात. बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात. हत्ती चकवायचं काम सुरू झालं. हत्ती सुसाट निघाला. शेवटची झेप वार केला. रक्ताच्या चिळकाटा उडाल्या. धुळीचा सावट बाजूला नजरेला दिसेना. माणसं आसन व्यवस्थेवरून उठून उभी राहू लागली. अरे गेला वाटतं, मेला वाटतं. येसाजी गेला म्हणता म्हणता हातात विजयी तलवार घेत येसाजीनं बाहेर यावं. तर गर्जना करतच हर हर जना परत एकदा करायची. हे बसलेले प्याटाला जरा टाइम लागत आहे. हा रक्त थंड पडलंय ना. हा सध्या तेच काम चालू आहे, रक्त प्याटवायचं. हर 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 हर. राहू द्या. कसं आहे, आपली वर्षानुवर्षाची परंपरा आहे. कोणीतरी येईल आणि आपल्यासाठी लढल. आपण आपल्यासाठी लढायला तयार नसतोच कधी. जेव्हा लोक आपल्या हरण्याची वाट बघतात ना, तेव्हा खरी जिंकण्याची मजा आहे. राजेंनी आसन व्यवस्थेवरनं खाली यावं. हातातलं कड काढलं. येसाजीच्या हातात टाकलं. येसाजीनं सोन्याचं कडं झरकन काढलं आणि सांगितलं, राजा सोन्याच्या कडा पाय न्हाय लढलो. राजा सोन्याच्या कडा पाय न्हाय लढलो. तुमची शाबासकीची एक थाप माझ्या पाठीवर असावी म्हणून लढलो. म्हणून लढलो.
आपली माणसं ज्याला जपता येतात त्याला साम्राज्य निर्माण करता येतं, आणि साम्राज्याला जरी धक्का लागला तरी सोडून जात नाहीत, ती आपली माणसं असतात. साम्राज्य जरी डळमळी झालं ना तरी ते पुन्हा निर्माण करण्याची ताकद मनगडात आहे. फक्त कठीण काळात साथ सोडणारी माणसं त्यांनी चांगल्या काळात पुन्हा येऊ नये, स्वीकारलं जात नाही. जेव्हा वारं पाहून पाठ फिरवणारी माणसं आहेत, कुठं नाही चलत. म्हणून जीव गेला तरी चालेल पण निष्ठा नाही ढळली पाहिजे. मग ती भगवंतावरची का असे ना, भगवंतावरची सुद्धा निष्ठा असली ना, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का, गोपीचंदनाचा ठिळा असलाच पाहिजे. आपण हिंदू आहे, ना मराठा ना ब्राह्मण, ना कोळी ना माळी, ना कुंभार ना सुतार, आम्ही हिंदू आहे. मस्तकावर टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ असलीच पाहिजे. गावामध्ये एखादा मुसलमान व्यक्ती असतोय, नामचिंतना करता यावं, श्रद्धेनं येतात. कीर्तनाच्या व्यासपीठावरती भगवंताचं नामचिंतन करता करता देह जावा, देह पडावा. हरिभक्तीपरायण आदरणीय ताजुद्दीन महाराज शेख गावामध्ये सुद्धा मुस्लिम आहे, पण मुस्लिम सुद्धा कुणाला म्हणावं यालाही महत्व आहे. डोक्यावर टोप्या घालून फिरणारे मुसलमान नाहीत, डोक्यावर टोप्या घालून फिरणारे मुसलमान नाही, डोक्यात जिहाद घेऊन फिरणारे मुसलमान म्हणायचे. बऱ्याचदा माणसांना माणुसकी सुद्धा जपता येत नाही या नादामध्ये, नको ते कृत्य सुद्धा हातातनं घडून जातं. आमची भारताची परंपरा आहे. नवे नवे नामचिंतन असू देत किंवा माणुसकी असू देत, सगळ्याच अनुषंगानं मिळालेल्या वेळेमध्ये नरदेहाद्वारे जेवढं करता येईल ना तेवढं करावं. सत्ता संपत्ती नको देवा, संतांचा संग दे. आणि अर्थात संतांच्या सहवासामध्ये आलं की परमार्थ प्राप्तीच्या वाटेवरती भगवंत मिळवण्याकरता सोपी सोपी साधनं आम्हाला मिळत जातात. अर्थात प्रपंच असू द्या नाही तर परमार्थ असू द्या, जिद्द ठेवा. जिद्दीशिवाय परमार्थही होत नाही आणि जिद्दीशिवाय प्रपंचही होत नाही. हिंदू हृदय सम्राट आदरणीय सगळ्यांच्या अंतरंगामध्ये ज्यांचा नामोल्लेख करावा, भगवंत म्हणून अशीच प्रतिभा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असावी, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे. आज एवढी वर्ष झाली जाऊन, पण आजही अंतरंगामध्ये त्यांचा नामोल्लेख करायला गेलं तर भगवंतारूपीच प्रतिमा अंतःकरणामध्ये ठसलेली आणि तेवढ्याच ताकदीनं पूजनही केलं जातं. काय असतं, बऱ्याचदा माणसांच्या अंतरंगामध्ये आपलेपणा टिकवून ठेवणं किंवा आपल्या माणसांसाठी लढणं, झगडणं, त्यांच्या हक्कांसाठी लढणं हे प्रत्येकाला नाही जमत. हे ज्यांना ज्यांना जमले अशी इतिहासातली राजकारणातली माणसं कमी आहेत. आपल्या माणसांसाठी लढावं अशी राजकारणातली फार कमी व्यक्तिमत्व आहे की जेव्हा आता आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सगळीच मंडळी हक्काकरता न्यायाकरता अडून बसली आहेत, पण तेव्हा सुद्धा तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवू, पण आपले अधिकार मिळवूनच राहू, हे ज्यांच्या मुखात ऐकायला मिळावं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे. आता जरा पेटायला वेळ लागतो, पण ठाकरे साहेब उभे राहिले. प्रचंड सभा, शिवतीर्थावरती यावं नाही का, प्रचंड सभा, सभेला एका मिनिटात खिशात टाकावं. वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व सगळ्याच अर्थानं असावं. आणि तसंच व्यक्तिमत्व स्त्री पाठीशी असल्याशिवाय प्रपंचातही पुरुषाला पुढे जाता येत नाही, परमार्थही जाता येत नाही असं म्हणतात. म्हणून आदरणीय स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे आदरणीय बाळासाहेबजी ठाकरेंच्या पाठीशी होत्या. तसं आपल्या या परमार्थात आता मुरली नाना थोरात यांच्या पाठीशी आमच्या छायाताई उभ्या आहेत. आणि अशा या नामोल्लेखा करता किंवा नाम चिंतना करता एकत्रित येणं व्हावं. दान मागायचं देवा, बाकी काहीच नको, बाकी काहीच नको, फक्त ना आता संतांचा सहवास, तुझ्या नामाचा विसर न पडणं, ह्या गोष्टी मिळू दे, बाकी कशाचीच गरज नाही. लोगों के नजरों का हमने ठेका नहीं ले रखा, हम उसके नजरिए में अच्छे होने चाहिए. आम्ही देवाच्या नजरेत चांगलं असावं, लोकांच्या नजरेचा आम्हाला काही फरक पडत नाही. कोणी काही विचार करा,
भगवंताच्या नजरेमध्ये जर आम्ही चांगले असो ना तर लोकांनी काही म्हणू देत. माणसाचं कर्म असं आहे जे फिरून येतच, म्हणून कर्म प्रवृत्ती आमची चांगली असेल तर बाकी काही करण्याची गरजच नाही. आणि आमचं कर्म सांगतं निष्काम वृत्तीनं केलेलं नामचिंतन. मग आता आपण केलंच आहे, थोडं यांच्याकडनंही घडावं, हातानं टाळी आणि मुखानं चिंता. विठोबा खऱ्या अर्थानं या नामसप्ताहाकरता एकत्रित आल्यानंतर या नामचिंतनाकरता आणि नाम जागरा करता आपण आमंत्रित केलं, त्यासाठी फार फार धन्यवाद. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, संयोजक, नियोजक, आयोजक, संपूर्ण या ठिकाणची आदरणीय मंडळी. आणि एवढं प्रेम तुम्ही दरवर्षीच देतात, याही वर्षी एवढंच प्रेम द्यावं, त्यात काकणवरही कमतरता नाही. इतना प्रेम मिलने के लिए, इतने हार गले में पड़ने के लिए पहले उसके सामने हारना पड़ा था. आणि म्हणूनच त्या ताकदीनं तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यासाठी फार धन्यवाद. विठ्ठल आमच्या ओम महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी. आपल्या माणसांचं कौतुक आपण नाही करायचं, मग कोणी करायचं. विठ्ठल विठ्ठल असो खेळी मेळी गदारोळी नाही का. आपल्याच गावचं कीर्तन आहे. आता हे माझंच गाव आहे. 4-5 वर्ष झाली एवढी ऋणानुबंध जपतात. सगळी माणसं माझीच आहेत, म्हणून एवढ्याच प्रेमानं तुम्ही या ठिकाणी निमंत्रित करत आहात. आणि अर्थात एकादशीचा दिवस आहे. पंढरी श्री पांडुरंग परमात्माच्या नामचिंतनाकरता आईच्या दरबारामध्ये आलात किंवा आईच्या नामचिंतनाकरता पंढरी श्री पांडुरंग परमात्माचं नामचिंतन करूयात. दोन्ही एकच आहे. शिव आणि शक्ती जसं एकत्र गणल्या जावं, तशी शक्ती स्वरूपा ही भगवंत, ही देवी आणि तो भगवंत, दोन्ही एकच आहे. अर्ध नारी नटेश्वर ज्याला म्हटलं जावं, असं भगवान शंकरांचंही वर्णन ऐकायला मिळतं. अर्थात शिव आणि शक्ती एकच आहेत. म्हणून नामोल्लेख आत्तापर्यंत देवीचा केला असेल, संतांविषयी झालं असेल वर्णन, किंवा इतर दृष्टांत दाखले झाले असतील. पण जेव्हा एकादशीच्या निमित्तानं माझ्या पांडुरंगाचं वर्णन करावं, फार गोड आहे माझा देव. पंढरपुरामध्ये यावं वारकऱ्यानं, महिनोन महिने वारीची वाट बघावी. पंढरपुरामध्ये यावं वारकऱ्यानं. ऊन नाही, वारं नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत वारकरी यावा पंढरपुरात. 3 दिवसांचा मुक्काम घडावा, संत भेट व्हावी आणि संत भेटीनंतर दर्शन बारीला उभं राहावं वारकऱ्यानं. दर्शन बारीला उभं राहावं, पंढरी श्री पांडुरंग परमात्माचं दर्शन घ्यायचंय. फार गडबड आहे, गोंधळ आहे. माणसं जेव्हा दर्शन बारीला उभी राहतात, आम्ही दर्शन बारीला उभे राहुलात, वारकरी एवढी प्रचंड संख्येनं आलेत. कुठे कानावरती पुंडलिक वरदाचा गजर ऐकायला येतोय, तर कुठे भजन कीर्तन ऐकायला येतात. कुठे टाळ चिपळ्यांचा निनाद कानावरती पडतोय, तर कुठे मृदंगावरती पडणारी थाप स्वरझंकार निर्माण करून जाते, ती कानाला फार सुखावण जाते. कुठेतरी वीणावादन करताना माणसं दिसत आहेत, तर कुठेतरी वारकरी झेंडे घेऊन उभे आहेत. कुठेतरी तुकोबारायांच्या गाथ्यातली अभंग चालू आहे, तर कुठेतरी माझ्या नादबाबांची भारुड सुद्धा सुरू आहेत. कुठे स्त्री संत मंडळी जात्यांवरच्या ओव्या ज्या गातात, स्त्री संत मंडळीनं जात्यांवरच्या ओव्या ज्या गायल्या, त्या कुठे महिलांच्या मुखातनं ऐकायला मिळाव्यात, तर कुठे बाल बच्ची कंपनी आता देवाच्या दर्शनाकरता आतुरतेनं उभी राहिलेली सुद्धा दिसून यावीत. कुठे माय माऊल्या डोक्यावरती तुळस घेऊन उभ्या आहेत, तर कुठे माय माऊल्या गळ्यामध्ये वारकरी पंचा टाकून देवाच्या हरिपाठामध्ये नामचिंतनामध्ये रंगून गेल्या आहेत. आणि असे सगळे वारकरी दर्शन बारीला उभे राहिलेत. एक 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 पावलं पुढे टाकत चालल्यात. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. जवळ 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 येत चाललाय देव. आता फार काही क्षण आहे, फार थोडा समय आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. एकच क्षण नजरेला भरून देवाला बघता येईल. फार वेळ नाही, गर्दी फार आहे. देवाचं दर्शन घ्यायचंय. आमच्या समोर गणपती बाप्पा आले, आम्ही दर्शन घेतलं, आम्ही पुढे निघालो. आमच्या समोर गरुड खांब यावं, आम्ही आलिंगण घेतलं, दर्शन घेतलं, आम्ही पुढे निघालो. आमच्या समोर कान्होपात्र आली, आम्ही कान्होपात्रेचं दर्शन घेतलं, आम्ही पुढे निघालो. आता मात्र त्या काचेमध्ये ठेवलेली गीता आमच्या नजरेसमोर यावी, तर आम्ही तिचंही दर्शन घ्यावं, श्री ज्ञानेश्वरीचंही दर्शन घ्यावं. त्या कमानीतनं प्रवेशद्वारातनं आम्ही आता आत पाऊल टाकलंय. देवाच्या दारात गेलं की नम्रतेनं झुकावं लागतं.
तेव्हा देव मिळतो. नम्रतेनं पाऊल टाकलं झुकून देवाच्या अंगणामध्ये. आणि आता मात्र आम्ही त्या प्रवेशद्वारातनं आत शिरताक्षणी गाभाऱ्यात प्रवेश केला. दुरूनच पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची चरण झळकायला लागली आहेत. विटेवरती उभाय, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यात कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतात, सुवर्ण अलंकार गळ्यांमध्ये आभूषण आहेत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, डोक्यावरती सुंदर असा रेखीव असा गंध आखलेला आहे, पायात सोन्याचे तोडे, हातात सोन्याचे कडे, पिवळ्या पितांबर धारण केलेला, हातात भरजरी पंच आहे, पिवळ्या पितांबरात सावळा सुंदर पंढरीशी पांडुरंग परमात्मा नजरे समोर आला. डोकं टेकवलं आणि दर्शन घेतलंय. पांडुरंगाच्या चरणावरती डोकं टेकवलं. एक क्षण, तेवढ्या एका क्षणात माझ्या पांडुरंगाचं लावण्य डोळे भरून बघितलं. काय लावण्य आहे माझ्या पांडुरंगाचं. मुक्तकेशी दाशीच्या पायाची बोट सुद्धा पायाला रतावीत. ब्रह्मांडातली सगळ्यात सौंदर्यवान स्त्री, ब्रह्मांडातली सगळ्यात सौंदर्यवान स्त्री ब्रह्मदेवानं निर्माण करायची ठरवली. तर चंद्रावरची बचक भर माती घेतली आणि ब्रह्मांडातली सगळ्यात सौंदर्यवान स्त्री ब्रह्मदेवानं बनवली. जर फक्त चंद्रावरच्या बचक भर मातीनं ब्रह्मांडातली सगळ्यात सौंदर्यवान स्त्री निर्माण होत असेल तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच आहेत. तुझी निढळी, तुझी निढळी कोटी दंगाना काटे, तुझी निढळी कोटी दंगाना काटे, कमल नयना कमल नयना निढळी कोटी चंद्रप्रकाश. माझ्या पांडुरंगाचं लावण्य फार आहे. विटेवरती उभा असणारा हा सावळा सुंदर पंढरीशी पांडुरंग परमात्मा नजरेनं बघावा. पांडुरंगाच्या मस्तकावरती गंध आहे आणि मधोमध बुक्याचं बोट आहे. का माहिती आहे? लाखो वारकरी येतात, वारकऱ्यांना वाट बघावी देवाला आवडत नाही, पण नाईलाज आहे, लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, वारकऱ्याला वाट बघावी लागते. पण जेव्हा रात्रीच्या प्रहरी सगळे निघून जातात, देवाला निजवलं जातं, झाडलोट केल्या जाते, पण देव झोपत नाही पांडुरंग. दिवसभर वारकऱ्याच्या पायाची धूळ जी बाजूला झाडून लावलेली असते त्याच्यातनं माझा पांडुरंग एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम आहे माझ्या पांडुरंगाचं. एवढं प्रेम आपलं देवावर. कीर्तना नामचिंतना गेली 750 वर्ष, त्याच्याहूनही अधिक काळ. पण कीर्तनाला आलं ना, बरीच माणसं कोणत्या विश्वामध्ये गुंग असतात तेच कळत नाही, कोणत्या विश्वामध्ये असतात तेच कळत नाही. एक तर मोबाईलमधनं बाहेर पडता येत नाही, किंवा कीर्तनाला जरी बसले त्यांचं काय ऐकायचं, रोजच ऐकत आहे, अशी पण बरीच माणसं असतात. बरीच माणसं असतात. एक सांगू, नामचिंतन तुम्ही कुणाच्याही मुखातनं ऐका आणि कितीही वेळा ऐका, त्याच्यातली गोडी कधी कमी होत नाही. एकाच गाण्याचं स्टेटस तुम्ही दिवसभरात 50 वेळेस बघू शकता. मग एकच कीर्तनातलं देवाचं नाव तुम्ही 50 वेळा ऐकल्यानं काय बिघडणार आहे? काय बिघडायचंय? ज्याची आवड आहे ना त्याचा कधी कंटाळा नाही येत. इंस्टाग्रामवरची रील स्क्रोल करताना बोट सहज फिरतात 3-3 तास. वेळ कसा जातो मालिका बघताना कळत पण नाही. पण कीर्तनाला बसलं का काही जणांना जमत नाही, ती पायाला लई कळलं ग ती महाराज, कमराला कळलं ग ती. आवड नसली तर मग असंच होतं. नामचिंतनाची आवड एकदा अंतकरणात रुजली, तुकोबाराय म्हणतात, कंटाळा तर सोडाच,
पण दुःख आहे आईच्या गर्भवासात, दुःख ते सुद्धा स्वीकारण्याची माझी तयारी आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तू कमने गर्भवासी, तू कमने